विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे मी श्री वानखेड सर स्वागत करतो. आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 2022 बहुपर्यायी प्रश्नमालिका उत्तरासह भाग 2 वर्ग 9 म्हणजेच DHBB कॉम्पिटिशन 2022 MCQs क्वेश्चन्स बँक विथ आन्सर क्लास 9th. मागील भागामध्ये आपण काही प्रश्न घेतलेले होते, त्या पुढील प्रश्न आज घेणार आहोत. चला तर मग पाहूया आजच्या या सत्रामधला पहिला प्रश्न काय आहे नेमका. मित्रांनो, आपण माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहोत आणि त्या अंतर्गत आपण पाहणार आहोत MCQs क्वेश्चन्स विथ आन्सर. आणि चला तर मग आजचा पहिला प्रश्न म्हणजेच कालच्या भागामधील पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 11. सिलेक्ट फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट व्हेरिएशन बिटवीन द व्हेलोसिटी ऑफ साऊंड V अँड डेन्सिटी ऑफ मीडियम P. या ठिकाणी आपल्याला ध्वनीचा वेग व माध्यमाची घनता यामध्ये असणारा जे व्हेरिएशन आहे बिटवीन these two, velocity of sound and density of the medium P, हे निवडायचं आहे खालील ऑप्शन्समधून. ऑप्शन्स आहेत: A, V is directly proportional to 1/√P, B, V is directly proportional to P and V, option 3, C, V is directly proportional to 1/P, and last option D, V square is directly proportional to 1/√P. Here @ sign is the directly proportional. Suppose @ equal to directly proportional. So choose the correct answer. या ठिकाणी आपल्याला ध्वनीचा वेग व माध्यमाची घनता यामध्ये असणारे जे बदल आहेत किंवा जे रिलेशन बिटवीन दिस टू, व्हेरिएशन बिटवीन दिस व्हेलोसिटी ऑफ साऊंड अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम हे काढायचं आहे. तर त्यासाठी करेक्ट ॲन्सर आहे V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√P. म्हणजे वेग हा त्या डेन्सिटीच्या वर्गमुळात डेन्सिटी जे आहे त्याच्या वर्गमुळातल्या व्यस्त गुणाकाराशी किंवा व्यस्त रूपाशी बदलतो. म्हणजेच V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√P इज द करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 12. 10 युनिट इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू डॅश जूल. म्हणजेच 10 युनिट वीज बरोबर रिकाम्या जागा जूल असं आहे. आणि ऑप्शन्स आहेत: A, 3 × 6 × 3.6 × 10⁻⁷, B, 3.6 × 10⁻⁶, C, 36 × 10⁻⁷, and option D, 36 × 10⁵. या ठिकाणी हिअर 7 इज द रेस्ट ऑफ 10, व्हॅल्यू रेस्ट ऑफ 10 म्हणजे 10⁻⁷ असं आहे ते. तर या ठिकाणी करेक्ट जे उत्तर आहे, करेक्ट ऑप्शन इज A, 3.6 × 10⁻⁷. मीन्स 10 युनिट इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू 3.6 × 10⁻⁷ जूल. Now next, question number 13. M1 and M2 are two plane mirrors fixed in a right angle as shown in the diagram. A point object P is 3 cm away from both mirrors. Then what will be area of triangle formed by a point object P and its image in both mirrors? या ठिकाणी आपल्याला M1 आणि M2 हे दोन मिरर दिलेले आहेत, एका सपाट पृष्ठभागावर फिक्स केलेले आहेत आणि
त्या दोन्ही मिररपासून पी अंतरावर, म्हणजे पी हा बिंदू 3 सेंटीमीटर अंतरावर आहे दोन्ही मिररपासून. तर आपल्याला जो ट्रायंगल तयार झालेला आहे त्या ट्रायंगलचं क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. व्हॉट विल बी द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्ड बाय अ पॉईंट ऑब्जेक्ट पी अँड इट्स मिरर इन बोथ मिरर्स. इमेज इन बोथ मिरर्स. त्या आरशावर जी प्रतिमा उमटतात त्या प्रतिमांच्या, दोन्ही आरशावरील प्रतिमांचा आणि तो पॉईंट पी यामध्ये तयार होणारा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर या ठिकाणी या आकृतीमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल, बाय ऑब्झर्वेशन फिगर हिअर द स्क्वेअर इज फॉर्म. या ठिकाणी आपल्याला एक चौरस तयार झालेला दिसेल. हा चौरस म्हणजे दोन त्रिकोण एकमेकाला जोडून आलेले आहेत समजा, असं मानूया आपण. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल ते या प्रकारे. आता पहा, हा एक ट्रायंगल आहे आणि हा दुसरा ट्रायंगल आहे. हे दोन्ही ट्रायंगल एकमेकाला भेटल्यानंतर, मिळाल्यानंतर अशा प्रकारचं एक चौकोन तयार झालेलं आहे, चौरस तयार झालेला आपल्याला दिसेल. तर हा झाला. तर अशा प्रकारचाच या ठिकाणी हा चौरस आहे आणि तुम्हाला माहीत आहे की चौरसाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साईड स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. मीन्स एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर इक्वल टू 9. But we want here area of triangle formed by point P. 9 into 9 equal to 18. Means here correct option is D. D is the correct option. 18 cm square. 18 सेंटीमीटरचा वर्ग हा त्या तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल. 18 cm square will be the area of triangle formed by a point object P and its image in the mirror. Now next, select the correct group of non-magnetic substances from the following. आपल्याला या ठिकाणी काय निवडायचं आहे? करेक्ट ग्रुप ऑफ नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. खालील जे सबस्टन्सेस दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला नॉन मॅग्नेटिक म्हणजे अचुंबकीय पदार्थ कोणता आहे ते ओळखायचं आहे. मॅग्नेशियम, निकेल, टायटॅनियम अँड कोबाल्ट हे 4 सबस्टन्सेस आहेत. मॅग्नेशियम, निकेल, टायटॅनियम अँड कोबाल्ट. यापैकी आपल्याला ग्रुप ऑफ नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस कोणता तो ओळखायचे. ऑप्शन्स आर A 1 2 3, B 1 3, C 2 3 4 and D 2 4. ऑप्शन्स आर A 1 2 3, B 1 3, C 2 3 4 and D काय 2 and 4. D 2 4. non-magnetic substances here 1 and 3, magnesium and titanium. Magnesium and titanium are the non-magnetic substances. Therefore the correct option is B. B is the correct option. या ठिकाणी बी हा अचूक पर्याय आहे म्हणून आपण बी ला राईट केलेला आहे. ग्रुप ऑफ नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स फ्रॉम द फॉलोइंग इज बी 1 and 3. 1 is magnesium and 3 is titanium.
Now next, an object of mass 60 kg is kept at the center of earth. What will be the weight of an object at that place? म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला 60 किलोग्रॅम वजनाचा एक ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, जी आपण पृथ्वीच्या केंद्राजवळ जर नेली तर त्या वस्तूचं वजन काय असेल, किती असेल, हे आपल्याला विचारलं आहे. बघा पुन्हा एकदा. An object of mass 60 kg is kept at the center of the earth. What will be the weight of an object at that place? त्या ठिकाणी त्या वस्तूचं वजन किती असेल, कोण्या ठिकाणी, ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या केंद्राजवळ. कोणत्या ऑब्जेक्टचं, ज्याचं वजन 60 किलोग्रॅम आहे. The options are A 60 Newton, B 0 N, C 36 N and D 12 N. Dear student, we know that the weight of or the mass of any object at the center of the earth is 0. Therefore, here correct option is B 0 N. Now question number 60. Which of the following process help horse to pull horse cart? प्रश्न परत एकदा आहे का. Which of the following forces help horse to pull horse cart? खालीलपैकी कोणते फोर्सेस आहेत की जे घोड्याला ओढण्यासाठी मदत करतात? पहिलं पी आहे. पी ऑब्जेक्ट, फर्स्ट ऑब्जेक्ट पी, द फोर्स अप्लाइड बाय कार्ट ऑन हॉर्स. क्यू, द फोर्स अप्लाइड बाय लँड ऑन हॉर्स. यस, the force applied by horse on land. And last option, the force applied by land on cart. तर पर्याय पुन्हा एकदा समजून घ्या. टांग्याने घोड्यावर प्रयुक्त केलेले बल, टांग्याने घोड्यावर प्रयुक्त केलेले बल, द फोर्स अप्लाइड बाय कार्ट ऑन हॉर्स. त्याच्यानंतर जमिनीने घोड्यावर प्रयुक्त केलेले बल, द फोर्स अप्लाइड बाय लँड ऑन हॉर्स. त्याच्यानंतर जमिनीने टांग्यावर प्रयुक्त केलेले बल आणि घोड्याने जमिनीवर प्रयुक्त केलेले बल. तर पर्याय आहेत ए पी क्यू आर, बी पी आर एस, सी पी क्यू एस अँड डी क्यू आर एस. काय असेल मग करेक्ट आन्सर? D QRS. QRS is the correct answer. The force applied by land on horse. हा मुद्दा जो आहे तो टांगा ओढण्यासाठी उपयुक्त असेल घोड्याला. त्यानंतर द फोर्स अप्लाइड बाय हॉर्स ऑन लँड, घोड्याने जमिनीवर प्रयुक्त केलेलं बल हे सुद्धा उपयुक्त असेल. त्यानंतर द फोर्स अप्लाइड बाय लँड ऑन कार्ट, हे सुद्धा जमिनीने टांग्यावर प्रयुक्त केलेले बल हे सुद्धा उपयुक्त असेल टांगा ओढण्यासाठी घोड्याला. म्हणून या ठिकाणी करेक्ट उत्तर जे आहे ते आहे डी क्यू आर एस. डी क्यू आर एस. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे काही निवडक प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि हे जे प्रश्न आहेत हे पूर्ण उत्तरासह तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. आणि माझ्या या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच
सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण सांगा सबस्क्राईब करायला सांगा, कमेंट्समध्ये लिहा. भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसह, किंवा राहिलेले जे प्रश्न आहेत ते आपण परत घेणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्रामध्ये.